श्री स्वामी समर्थ. चेतना प्रवाह यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण अतिशय गूढ आणि प्रत्येकाच्या जीवनाशी घट्ट जोडलेल्या एका विषयावरती बारकाईने चर्चा करणार आहोत. तो अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पितृदोष आणि श्राद्ध. हा विषय फक्त शास्त्रापुरता नाही, तर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, आनंद, आरोग्य आणि आपल्या भाग्याशी थेट जोडलेला आहे. जर बारकाईने आपण आपल्या जीवनात जर पाहिलं तर 80% समस्येच्या मुळाशी पितृदोष हेच कारण असतं. आजच्या या व्हिडिओमध्ये पितृदोष म्हणजे काय, पितृदोष कसा निर्माण होतो, पितृदोषाची काय लक्षणे आहेत, पितृदोष निर्माण झाल्यानंतर पितृदोष निवारण करण्यासाठी कुठले रामबाण आणि प्रभावी उपाय आहेत, कुठले शास्त्रोक्त रामबाण उपाय आहेत, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यामध्ये जर तुम्हाला रुची असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि आलेला प्रत्येक व्हिडिओ तात्काळ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलला सिलेक्ट करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. आज आपण चर्चा करणार आहोत पितृदोष आणि श्राद्ध या विषयावरती. तर श्राद्ध आणि पितृदोष या बाबतीत मी 4-5 प्रश्न काढलेले आहेत. त्या प्रश्नावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे माझा, पितृदोष म्हणजे काय? सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने आपण सर्वजण आनंदात असाल अशी अपेक्षा करतो. तर आजच्या चर्चेचा जो पहिला प्रश्न आहे, तर पितृदोष म्हणजे ज्या वेळेस आपले पित्राबद्दल जे कर्तव्य असतात, त्यांच्याबद्दल जी सद्भावना व्यक्त करायची असते किंवा त्यांच्या सद्गतीसाठी आपले जे कर्तव्य असतात ते आपण ज्यावेळेस पार पडत नाही, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि पितरांनी जे आपल्यावरती उपकार केलेले आहेत याची जाणीव ठेवत नाही आपण. ज्यावेळेस आपण कृतज्ञता सोडून देतो आणि ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस विसरून जातो आपण, वेळोवेळी संकेत भेटून हे वेळोवेळी अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडून किंवा अनेक लक्षणं आपल्याला दिसून सुद्धा आपण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो, त्यावेळेस जे त्रास व्हायला सुरुवात होतात त्याला पितृदोष म्हणतात. तर माझा दुसरा एक प्रश्न आहे, तो म्हणजे पितृदोष कसं निर्माण होते? तर पितृदोष का निर्माण होतात याच्यावरती कालच्या व्हिडिओमध्ये आपण श्राद्धाचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये अत्यंत बारकाईनं आपण चर्चा केलेली आहे. तर ज्यावेळेस आपले पित्राबद्दल जी कर्तव्य असतात, पित्रांची ज्यावेळेस सद्गती होत नाही, त्यांना ज्यावेळेस पुण्य कमी पडायला लागतं, त्यावेळेस ते आपल्याकडून अपेक्षा करायला सुरुवात करतात. कारण त्यांचं आपलं कर्तव्य आहे ना, त्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी करणं आपलं कर्तव्य आहे. मग ज्यावेळेस त्यांचा पारलौकिक प्रवास सुरू आहे, ज्यावेळेस त्यांचा पुढचा प्रवास सुरू आहे, त्यावेळेस त्यांना जर काही अडथळे येत असतील त्या ठिकाणी किंवा काही आत्मीय आशय असतात, ज्यांच्या हातून काहीतरी दुष्कर्म झालेलं असतं, काहीतरी चुका झालेल्या असतात, देहामध्ये असतात आणि नंतर त्यांना त्या गोष्टींमध्ये नंतर लक्षात येतात की आपण चुकीचं केलेलं आहे. पण त्यावेळेस त्यांच्याकडे काहीही पर्याय उपलब्ध नसतो. मग ते काय करतात, आपलं भटकणं जे आहे ते बंद व्हावं म्हणून आणि आपली मुक्ती व्हावी आणि पुढच्या प्रवासाला आपल्या सुरुवात व्हावी म्हणून आपल्या कुळामध्ये आणि त्यांनी ज्यांच्यावर उपकार केलेले आहेत, ज्यांना सहयोग केलेला आहे, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी त्यांचा सहयोग दिलेला आहे त्या त्या ठिकाणी ते अपेक्षा करतात की त्यांनी आपल्याला आपल्या मुक्तीसाठी मदत करावी. आणि तिसरीकडे जे आत्म्यमुक्त झालेले आहेत, पितृलोकात गेलेले आहेत किंवा स्वर्गामध्ये पोहोचलेले आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा आपले कृतज्ञता व्यक्त करणं आपलं काम आहे. कारण ते जर आपण नाही केलं तर त्यांना असं वाटायला लागतं की आपल्या कुळामध्ये कृतज्ञता व्यक्त करणारे सज्जन लोक आले नाहीत, असं त्यांना हे होतं. आणि त्यांना असं वाटायला लागतं की आपण ज्या घरामध्ये आपली ऊर्जा लावलेली होती, ज्या लोकांसाठी आपण ऊर्जा लावलेली होती, त्या पुढच्या पिढीमध्ये सज्जन लोक किंवा धर्माचं आचरण करणारे लोक आहेत की नाही असं त्यांना वाटायला लागतं. तर त्यावेळेस आपलं कर्तव्य काय असतं, आपण त्यांना कृतज्ञता व्यक्त करणं, धन्यवाद देणं. धन्यवाद देण्यासाठी काही लागत नसतं. त्यांची अपेक्षा नसते की आपण त्यांच्यावरती लाखो करोडो खर्च करावे. त्यांची अपेक्षा नसते की आपण त्यांच्यावरती खूप काही मोठं ते काय आपल्याला सोनं वगैरे मागत नाहीत, पैसे वगैरे मागत नाहीत ते. तर त्यांची अपेक्षा असते की आपण सद्भावना व्यक्त करावे त्यांच्यावर. त्यांची अपेक्षा असते की आपण धन्यवाद द्यावं त्यांना. आणि भटकणारे जे आत्मे असतात त्यांची अपेक्षा असते की आपण काहीतरी पवित्र कर्म करावं, काहीतरी त्यांच्यासाठी सेवा करावी आपण. मग त्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. मग त्या सर्व गोष्टी करून आपण संकल्प करून ते जे त्याचं जे काही पुण्य आहे ते पुण्य त्यांना अर्पण करावं, म्हणजे त्यांची सद्गती होईल. आणि तिसरीकडे जे आत्मे जन्माला आलेले आहेत पण ते प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहेत, दुःख भोगत आहेत, तर त्यांच्याबद्दल सुद्धा आपलं कर्तव्य लागतं. आपण ज्यावेळेस हे सत्कर्म करतो आणि त्याचं फळ अर्पण करतो त्यावेळेस ते त्यांना भेटायला सुरुवात होतो. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण करत नाही, ज्यावेळेस आपण कर्तव्यापासून विमुख होतो आणि ज्यावेळेस आपण आपले कर्तव्य पार पडत नाही त्यावेळेस ते नाराज होऊन आपल्याकडे पाठ फिरवतात. मग तिथून पितृदोषाला सुरुवात होते. तर पुढील माझा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की पितृदोषाची नेमकी काय लक्षण आहे? पितृदोषाच्या लक्षणावरती जर चर्चा करायची म्हटलं तर अशा व्हिडिओमधून शक्य होणार नाही. त्याच्यावरती एक डिटेलमध्ये आपण व्हिडिओ बनवू शकतो. विषय खूप मोठा आहे तो. तरीसुद्धा मी संक्षिप्तमध्ये सांगतो थोडक्यात. तर पितृदोषाची जी लक्षणं आहेत
ते पाहण्या अगोदर आपल्याला पितृदोषाचे जे प्रकार आहेत ते पाहावे लागतील. त्यातला पहिला प्रकार आहे सौम्य, दुसरा प्रकार आहे मध्यम, तिसरा प्रकार आहे तीव्र आणि चौथा प्रकार आहे तरतीव्र. तर तुम्ही आता हे जे 4 प्रकार सांगितलात, त्याच्यामध्ये ते सौम्य जे तुम्ही पहिल्यांदा म्हणालात, तर त्याच्यामध्ये काय लक्षणं येतात नेमकी? तर सौम्य पितृदोष जो आहे, ज्यावेळेस पितृदोषाला सुरुवात होते, पितृ आपल्यावरती नाराज होऊन आपल्याकडे पाठ फिरवतात, त्यावेळेस पितृदोषाला सुरुवात झालेली असते. तर सौम्य पितृदोषामध्ये पहिलं लक्षण आपल्याला दिसायला सुरुवात होतं. आपल्याला सतत अस्वस्थता जाणवायला लागते, मानसिक अस्वस्थ आणि दुसरं लक्षण आहे आपल्याला स्फूर्ती राहत नाही कुठल्याही कामामध्ये. आणि याच्यामध्ये तिसरं लक्षण आहे, आपलं कामामध्येच लक्ष राहत नाही. विद्यार्थी असेल तर अभ्यासात लक्ष राहत नाही त्याचं. व्यवसाय करत असेल तर व्यवसायात लक्ष राहत नाही. आणि याच्यामध्ये चौथं लक्षण असं आहे, की आपल्याला विचित्र स्वप्न पडायला सुरुवात होते. आपण म्हणतो, की दिवसभर जे आपण चिंतन करत असतो ते स्वप्न आपल्याला तुम्ही दिवसभरात काहीही अशा प्रकारचं चिंतन केलं नसतं. शुभचिंतन दिवसभर काही पवित्र काम जरी करत असाल तुम्ही, तरीसुद्धा रात्री तुम्हाला एकदम विचित्र भयानक स्वप्न पडायला सुरुवात होतं. आणि 5वं एक लक्षण आपल्याला सतत दिसायला लागतं, ते म्हणजे सतत आपल्याला अडथळे यायला लागतात. कुठल्याही कामाला सुरुवात केली, की त्या ठिकाणी आपल्याला अडथळे यायला लागतात. तर अशा प्रकारची सर्व लक्षणं सौम्य पितृदोषामध्ये आपल्याला दिसत असतात. तर मध्यम पितृदोषामध्ये अशी कुठली लक्षणं? तर मध्यम पितृदोष जो आहे, ज्यावेळेस आपण सौम्य पितृदोषाकडे दुर्लक्ष करतो, तेच सर्व दोष परिवर्तित होऊन मध्यम पितृदोषामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये पहिलं लक्षण जे आहे, ते मानसिक चिडचिडपणा खूप वाढायला लागतो आणि जीवनामध्ये अशा काही ना काही घटना व्हायला सुरुवात होतात, ज्यामुळे आपली चिंता वाढायला सुरुवात होते. मानसिक तणाव वाढायला सुरुवात होतो. आणि याचं दुसरं लक्षण जर सांगायचं म्हटलं, तर जे आपल्याला भयानक स्वप्न पडत होती, त्याचं प्रमाण वाढायला लागतं. आणि याचं तिसरं लक्षण हे आहे, की आपल्या जीवनामध्ये अचानक दुःखाचे प्रसंग येऊ लागतात. काहीही कारण नसताना आपल्या जीवनामध्ये विचित्र घटना घडायला सुरुवात होतात. आणि याचं चौथं लक्षण हे आहे, की आपल्या परिवारामध्ये किंवा नात्यामध्ये किंवा समाजामध्ये हलके वादविवाद व्हायला सुरुवात होतात. आणि हे मध्यम पितृदोष निर्माण झाल्यामुळं आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या निर्माण व्हायला सुरुवात होतात. छोट्या आर्थिक समस्या यायला सुरुवात होतात. आणि ह्या सतत यायला लागलं, की आपण समजून घ्यावं लागते. याच्यामध्ये नोकरीमध्ये सुद्धा समस्या येऊ लागतात, व्यवसायामध्ये समस्या येऊ लागतात आणि याच्यामध्ये काही अंश आपल्याला आर्थिक नुकसानसुद्धा झेलावं लागतं. अशा घटना घडू लागतात हळू-हळू. आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे मध्यम पितृदोष ज्यावेळेस सुरुवात होतं. जर घरामध्ये अविवाहित मुलगा किंवा मुलगी असेल, तर त्यांच्या विवाहाच्या समस्या निर्माण होतात त्या ठिकाणी. तर त्यावेळेस आपल्याला ते समजून घ्यावं लागतं. तर आता तीव्र पितृदोषाची काय लक्षणं आहेत नेमकी? तीव्र पितृदोषामध्ये काय होतं, मानसिक समस्या ज्या असतात, मानसिक तणाव जो असतो, मानसिक त्रास जो असतो, तो अत्यंत भयानक पद्धतीने वाढायला सुरुवात होतो. आणि बऱ्याच घटना आपल्या मनाच्या विरुद्ध घडायला सुरुवात होतात. भयंकर मानसिक चिडचिड वाढायला सुरुवात होते. परिवारामध्ये ताणतणाव निर्माण होतो. नात्यामध्ये ताणतणाव निर्माण होतो. समाजामध्ये ताणतणाव निर्माण होतो. आणि तीव्र पितृदोष सुरू झाला, की माणूस नैराश्याच्या आणि डिप्रेशनच्या घेऱ्यात येऊन अडकतो. नोकरी आणि व्यवसायामध्ये दीर्घकालीन समस्या निर्माण व्हायला सुरू होतात. ज्या समस्या सुटतच नाही. ज्यावेळेस पितृदोष तीव्र स्थितीला येऊन पोहोचतो, त्यावेळेस जीवनामध्ये भयंकर घटना घडायला सुरुवात होतात. अचानकपणे होणारे अपघात, अचानकपणे आजार होणं, परिवारातल्या कुठल्याही व्यक्तीला अचानक आजाराच्या आपल्या आरोग्याच्या कुठल्याही समस्या उद्भवायला सुरुवात होतात. आणि तुम्ही त्याच्यावरती कितीही पैसा खर्च केला, कितीही उपचार घेतले, तरीही त्या आजाराचं निदान होत नाही. अशा प्रकारचे आजार आपल्या परिवारातील व्यक्तींना किंवा त्या घरातला कर्ता जो पुरुष आहे किंवा त्या परिवारातले मुख्य स्त्री जी आहे, त्यांना ह्या समस्या भेडसावायला सुरुवात होतात. तर तुम्ही सौम्य, मध्यम आणि तीव्रबद्दल तर सांगितलं. म्हणजे शेवटचं तुम्ही सांगितलं, की तर तीव्र दोष कसा आहे? तर तीव्र जो पितृदोष आहे, ती अंतिम स्थिती आहे. ही स्थिती म्हणजे हाताच्या बाहेर गेलेली स्थिती असते. ज्यावेळेस सौम्य पितृदोष असतो, त्यावेळेस जरा व्यक्ती नाही सावध झाला, नाही समजून घेतलं ते, तर मध्यम पितृदोषामध्ये येतात सर्व गोष्टी आणि मध्यम पितृदोषाचे त्रास आपल्याला सुरुवात होतो. त्यावेळेस जर तो व्यक्ती नाही सावध झाला, त्यानं नाही समजून घेतलं, तर त्या सर्व गोष्टी तीव्र पितृदोषामध्ये परिवर्तित होतात आणि तीव्र पितृदोषामध्ये भयंकर त्रास व्हायला सुरुवात होतो. आणि त्यावेळेस सुद्धा त्यांनी जर नाही समजून घेतलं त्या सर्व गोष्टी आणि नको ते उपाय करत राहिला, नको तिकडं फिरत राहिला किंवा असेही काही लोक असतात, आपली मनमानी चालू ठेवतात त्या ठिकाणी. तर ह्या सर्व गोष्टीमुळं पितृदोष जो आहे ते तीव्रमधून तरतीव्रला जाऊन पोहोचतो आणि तरतीव्रला गेल्यानंतर ती गोष्ट पूर्ण प्रकृतीच्या हातात गेलेली असते आणि त्यावेळेस अंतिम न्याय होतो त्या ठिकाणी, अंतिम निर्णय होतो त्या ठिकाणी. तर ज्यावेळेस तरतीव्र पितृदोषाला सुरुवात होते, त्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये भयंकर रीतीनं मानसिक तणाव जो आहे, तो वाढायला सुरुवात होतो. मानसिक नैराश्य जे आहे, ते वाढायला सुरुवात होतं. डिप्रेशन जे आहे, ते वाढायला सुरुवात होतं. अनामिक भीती वाढायला सुरुवात होते. चिंता त्याला चारी बाजूनं पोखायला सुरुवात करते.
त्या घरामध्ये, त्या कुळामध्ये संतती दोष निर्माण व्हायला सुरुवात होतात. एकतर संतती होत नाही आणि झाली तर अत्यंत दुराचारी दुष्ट संतती त्यांच्या घरामध्ये जन्माला येते, जी त्या पूर्ण कुळाचा नाश करून टाकते. आणि सर्वात मोठं लक्षण म्हणजे घरामध्ये अत्यंत कलहाचं वातावरण होतं. एकमेकाचं तोंड एकमेकाला पाहू वाटत अशी स्थिती निर्माण होते. घरामध्ये भयंकर मतभेद निर्माण होतात. एकमेकाचं एकमेकाशी अजिबात पटत नाही. एका छताखाली राहतो पण 7 जन्माच्या वैऱ्यासारखं त्यांचं स्थिती झालेली असते घरामध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे घरामध्ये भयंकर पद्धतीनं आजाराला सुरुवात होतं. अचानकपणे अपघात घडू लागतात. अचानकपणे सर्व गोष्टी घडायला सुरुवात होतात. पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण होतो. एकमेकाचं एकमेकाशी जमत नाही आणि गोष्टी इतक्या टोकाला जाऊन पोहोचतात, की कधी-कधी त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीला आपलं जीवनच संपवून टाकावे की काय असे विचार यायला लागतात. किंवा गोष्टी इतक्या शिगेला जाऊन पोहोचतात, की सर्व घराचा सत्यानाश होऊन जातो. घर सगळं विखरून जातं, संसार विखरून जातो, घर-परिवार विखरून जातं आणि ह्या सर्व गोष्टी अगदी कोर्ट कचेरीपर्यंत जाऊन पोहोचतात. आणि यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे, की आपली जी संपत्ती आहे, संपत्तीमध्ये फक्त पैसा किंवा आपली इस्टेट येत नाही. संपत्ती म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी येतात. जसं आपलं आरोग्य आहे, आपली बुद्धी आहे, आपले विचार आहेत, आपलं चारित्र्य आहे. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये येतात. तर या सर्व गोष्टीवरती आपण नंतर चर्चा करू. पण ह्या संपत्ती ज्या आहेत आपल्या, ह्या सर्व संपत्तीचा हळू हानी व्हायला सुरुवात होते. तर माझा पुढील प्रश्न असा आहे, की पितृदोषाचा आपल्या ग्रहावरती काय नेमका परिणाम होतो? तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावरती आपण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण व्हायला सुरुवात होतं, त्यावेळेस सर्व ग्रहांची स्थिती विखरून जाते. सर्व ग्रहांची स्थिती बिघडते. सर्व ग्रह आपल्यावरती नाराज होतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूर्य, चंद्र, शनी, राहू आणि केतू हे जे ग्रह आहेत, ते अत्यंत वाईट परिणाम देतात आपल्याला. आपला सूर्य जर कमजोर झाला, तर आपला मान-सन्मान जो आहे, तो नष्ट व्हायला सुरुवात होतो. मग कुटुंबामध्ये, नात्यामध्ये, समाजामध्ये, मित्रामध्ये किंवा इतर कुठेही. या ठिकाणी तुमचा मान-सन्मान कमी व्हायला सुरुवात होते. आपल्या कुंडलीमध्ये जर चंद्र कमजोर झाला आपला, तर आपलं मन विचलित होतं. चंद्राचा संबंध आपल्या मनाशी आहे हे. आपली मानसिक स्थिती पूर्ण विखरून जाते. चंद्र जर आपलं कमजोर असेल तर. आणि शनी जर आपल्यावरती नाराज झाला, तर आपल्या जीवनामध्ये भयंकर अडथळे निर्माण व्हायला सुरुवात होतं. कर्ज वाढायला सुरुवात होतं. आणि जीवनामध्ये भयंकर संघर्षाला सुरुवात होते. आणि एवढ्यासाठी शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, की ग्रहाची शांती करण्याच्या अगोदर जर पितृदोष असतील, तर अगोदर पितरांची शांती करावी लागते. त्यावेळेस ग्रहशांती होते. पितृशांती झाल्याशिवाय ग्रहशांती होत नाही. तर पितृदोषाच्या आपल्या जन्मकुंडलीवरती आणि सर्व ग्रहावरती खूप अत्यंत वाईट परिणाम पडत असतो. त्यामुळं पितृदोषाकडे दुर्लक्ष करणं अत्यंत महागात पडू शकतं. तर या सर्व समस्यांचं जे मूळ कारण आहे पितृदोष, तर या पितृदोषाच्या निवारणासाठी काही शास्त्रोक्त रामबाण प्रभावी उपाय आहेत का? व आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत सुंदर सुंदर उपाय सांगितलेले आहेत. आणि ह्या सर्व गोष्टींना आपण घाबरण्याची गरज नाही. पितृदोष म्हणजे शास्त्रामध्ये असं सांगितलेलं एक शाप आहे. एक शांत शाप आहे. पण त्याचे परिणाम खूप भयंकर आहेत, जर आपण लक्ष नाही दिलं तर त्याच्याकडे. पण ह्याच पितृदोषाला आपण वरदान सुद्धा बनवू शकतो. ह्याची पण युक्ती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. जर आपण वेळेवरती त्यांचे ऋण जर आपण फेडले, त्यांच्याबद्दल आपलं जे कर्तव्य आहे ते आपण जर पार पाडलं, तर हेच पितृ आपल्याला वरदान सुद्धा देतात. आपल्याला आशीर्वाद सुद्धा देतात. आणि ज्यावेळेस ते आशीर्वाद देतात, त्यावेळेस आपली प्रत्येक गोष्टीमध्ये खूप कमी प्रयत्नामध्ये आपल्याला यश भेटायला लागतं. खूप कमी प्रयत्नामध्ये आपलं सर्व चांगलं व्हायला सुरुवात होते. कधी-कधी आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटायला लागते, की ह्या सर्व गोष्टी अशा कशा होत आहेत. तर ह्यामागे पितरांचे जे आशीर्वाद आहेत, ते खूप मोठं काम करतात. विशेष करून गृहस्थ धर्मामध्ये जे आहेत, त्यांना ह्या सर्व गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. आणि जेवढं उत्तम रीतीनं आपण हे सर्व कर्तव्य पार पाडतो, तेवढं ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या व्यवसायामध्ये, उद्योगामध्ये, शिक्षणामध्ये, आपल्या सर्वच गोष्टीमध्ये भरभराट व्हायला सुरुवात होते. आणि दुसरीकडे शास्त्रामध्ये असं सुद्धा सांगितलेलं आहे, की पितृ जर संतुष्ट असतील आपल्यावरती, तर आपण केलेली भक्तीसुद्धा भगवंत तात्काळ स्वीकार करतात. तर आता जी पितृदोषाची लक्षणं सांगितली, सौम्य, मध्यम, तीव्र आणि तरतीव्र, हे चारही लक्षणं सांगितलेली आहेत. तर याच्यातली लक्षणं जर आपल्याला कुठलीही लक्षणं जर जाणवत असतील आपल्याला, तर आपल्याला सावध व्हायचं आहे अगोदर. 2-4 जरी लक्षणं दिसत असतील, तर आपल्याला सावध व्हायचं आहे आणि पित्रासंदर्भात आपली जी कर्तव्य आहे, ते आपल्याला पार पाडायची. तर आता जी लक्षणं सांगितली होती, त्यातली कुठलीही लक्षणं जर दिसत असतील, तर आपल्याला तात्काळ उपाय करायला सुरुवात करायची आहे. त्यामध्ये पहिलं आहे पंचहुती आपल्याला घरामध्ये सुरू करायची आहे. दुसरा उपाय आहे, आता सध्याला पितृपक्ष सुरू आहे. पितृपक्षामध्ये जर आपण 7व्या अध्यायाचं, भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाचं जर आपण पठण केलं, नियमित 15 दिवसाचा जो आपला काळ आहे पितृपक्षाचा, त्यामध्ये जर आपण नियमित महात्म्यासहित जर भगवद्गीतेचं पठण केलं,
आणि त्याचं जे काही पुण्य आहे ते त्यांना त्यांच्या कल्याणासाठी अर्पण करायचं आपल्याला. भगवंताला प्रार्थना करायची, संकल्प करायचा आणि ते पुण्य आपल्याला त्यांना अर्पण करायचं. आणि या पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने सेवा करणं, जप करणं, त्यांच्या नावाने दान करणं हे अत्यंत लाभदायक आहे. काहीतरी त्यांच्यासाठी सेवा करणं, जप तप करणं अतिशय आवश्यक आहे. मग सेवेमध्ये आपण गौसेवा करू शकतो, एखाद्या गरीबाला अन्न खाऊ घालू शकतो, त्याला वस्त्रदान करू शकतो आणि असे जे शुभ कर्म आहेत, असे शुभ कर्म आपण ह्या पितृपंधरवड्यामध्ये करून त्याचं सर्व पुण्य आपण आपल्या पितरांना अर्पण करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या पितृपंधरवड्यामध्ये तर्पण करायचं आहे. घरातल्या घरात आपल्याला तर्पण करायचं आहे. तर तर्पणाचा संपूर्ण शास्त्रोक्त विधी जो आहे त्याचा एक व्हिडिओ आपण बनवून चॅनलवरती अपलोड करूया, जेणेकरून सर्वांना त्याचा लाभ घेता येईल. घर बसल्या तुम्ही तर्पण करू शकाल. आपल्याला पितृपक्षामध्ये पितृसूक्ताचं पठण आपल्याला करायचं आहे दररोज. आणि शास्त्रामध्ये गौदान किंवा गौसेवा करण्याचं अत्यंत खूप मोठं महत्त्व सांगितलेलं आहे. पितृपक्षामध्ये आपण जर गौदान करत असू, जर शक्य असेल तर गायदान करायला सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. आणि आपल्याला जर शक्य नसेल तर आपण पितृपक्षामध्ये गायीची सेवा करू शकतो. गायीच्या सेवेचं खूप मोठं शास्त्रामध्ये महत्त्व सांगितलेलं आहे. आणि पितृपक्षामध्ये आपण जर गायीची सेवा केली आणि गौमातेची सेवा त्यांना जर अर्पण केली तर गौमातेच्या सेवेनं त्यांचं पूर्ण कल्याण होतं. आणि समजा त्यांची दुर्गती जर झालेली असेल तर तिथून सुद्धा त्यांची सुटका होते आणि पुढच्या त्यांच्या प्रवासाला सुरुवात होते. आणि सर्व पित्रे अमावस्याला आपल्याला पिंडदान करायचं आहे. पिंडदान केल्याने जेवढे काही ज्या कुठल्याही आत्म्याला आपल्याला माहिती नाही त्या सर्व पित्रापर्यंत ज्यांचे ज्यांचे ऋण आपल्यावरती आहेत त्या सर्वांना ते भेटून जातं. सर्व पित्रे अमावस्याला जर श्राद्ध केलं, आपण पिंडदान केलं तर त्या दिवशी आपल्याला घरामध्ये अवश्य पिंडदान करायचं आहे, तर्पण करायचं आहे आपल्याला. आणि सर्व पित्रे अमावस्याला पितरांच्या कल्याणासाठी पितृशांती हवन अवश्य करायचं. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व गोष्टी करून आपण सौम्य, मध्यम आणि तीव्र ह्या तिन्ही पितृदोषातून आपण मुक्त होऊ शकतो. तर तीव्र पितृदोषातून मुक्त होण्यासाठी काय करावं लागेल? तर तीव्र पितृदोषातून मुक्ती होणं अत्यंत कठीण असतं. तर तीव्र पितृदोष जो आहे तो पितृदोष अत्यंत टोकाला गेलेला असतो. त्यामध्ये जो व्यक्ती अडकलेला असतो त्या व्यक्तीकडं विवेक शिल्लक राहिलेला नसतो. विनाशकाले विपरीत बुद्धी जी म्हणतात तशीच त्याची स्थिती झालेली असते. आणि त्या व्यक्तीला ह्या सर्व गोष्टी समजत पण नाहीत. कोणी त्याच्यापर्यंत पोहोचवल्या, प्रकृतीने जरी त्याच्यापर्यंत त्या नेऊन पोहोचवल्या तरीसुद्धा त्याला समजत नाही त्या. तर तीव्रमध्ये जो व्यक्ती अडकलेला असतो त्याचा विनाश निश्चित ठरलेला असतो. विनाश हे होणारच असतं त्याचं. त्यासाठी आपल्याला हे जे 3 टप्पे सांगितलेले आहेत, सौम्य, मध्यम आणि तीव्र, ह्या 3 टप्प्यामध्येच आपण सावरू शकतो, सुधरू शकतो आणि या पितृदोषातून आपण मुक्त होऊ शकतो. आणि याच्यामध्ये संधी आहे आपल्याला उपाय करण्याची, किंवा जी चूक झालेली आहे आपल्या हातून किंवा आपल्या हातून अजाणतेपणे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या सावरून घेण्याची संधी या ठिकाणीच असते आपल्याला. आणि त्यासाठी आपल्याला आता सांगितलेले सर्व उपाय करायचे आहे. तर आजच्या चर्चेसाठी मी जे प्रश्न काढले होते त्या सर्व प्रश्नांचं तुम्ही अत्यंत सुंदर रीतीने विश्लेषण केलं. तर आजच्या चर्चेतून सर्वांच्या शंकांचं, प्रश्नांचं निरसन होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आज आपण दादांसोबत पितृदोष या विषयावरती चर्चा केली. दादांनी आपल्याला अत्यंत डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सज्जनांपर्यंत पोहोचवण्याची सेवा पितृपक्षामध्ये नक्की करा. पितृपक्षाच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जर काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. पितृपक्षामध्ये जर तुम्हाला तुमच्या पितरांच्या कल्याणासाठी, सद्गतीसाठी जर गौसेवा करायची असेल तर तुम्ही तुमच्या स्वइच्छेनुसार जी काही धनराशी असेल, जी काही देणगी असेल ते तुम्ही आपल्या गौशाळेला पाठवू शकता आणि आपल्या गौशाळेमध्ये तुमच्या नावे सेवा केली जाईल. तुमची धनराशी पाठवण्यासाठी स्क्रीनवरती एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे. तिथे तुम्हाला पुढील सर्व माहिती दिली जाईल. या पितृपक्षामध्ये प्रत्येकाने आपल्या पितरांची सेवा अवश्य करा आणि आपल्या जीवनाला सुखी, समृद्धी, आनंदी आणि मंगलमय नक्की बनवा. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.